नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्याआधी ना आज की कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती देशपांडेच्या प्रोडक्टबद्दल की ताई तू कुठून घेतेस देशपांडेंचे प्रोडक्ट्स. तर देशपांडेंचे प्रोडक्ट मी माझ्या इथे जे लोकल शॉप आहे तिथूनच घेते. तुम्हाला ते ऑनलाईन पण अवेलेबल आहेत देशपांडेंच्या वेबसाईटवरनं. तर मागच्या आठवड्यात मी ना हे देशपांडेंचे ना ट्रायल पॅक ऑर्डर केलेले. तर हे मला 2 रिसीव्ह झालेत बघा. तर एक आहे मल्टीग्रेन डोसा मिक्स. तर मी ना कधीतरी असे इन्स्टंटचे जे असतात ना ते पण कधी कधी ट्राय करते, कधी कधी एमर्जन्सीला किंवा मी घरी नसते, मला यायला उशीर होणारा असतो, तर सचिनला ते बरं पडतं म्हणून म्हणजे ह्या गोष्टी मी कधी कधी म्हणजे कशा असतात, काय असतं, कशा पद्धतीने पदार्थ त्याची टेस्ट असते किंवा काय काय पदार्थ त्याच्यामध्ये असतात असं मला पण थोडीशी जाणून घेण्याची उत्सुकता असते की ट्रायल पॅक कसे असतात किंवा जे रेडी टू यूज पॅकेट कसे असतात ना त्याच्यासाठी जेव्हा असे ट्रायल पॅक असतात ना तेव्हाच मी घेते. नाहीतर ना याची कॉस्ट तसं बघायला गेलं तर खूप जास्त आहे. म्हणजे एवढ्या पॅकेटची कॉस्ट आणि 60 रुपये, 80 रुपये, 90 रुपये असे सगळे आहेत त्यांचे पॅकेट्स. पण देशपांडेंचे प्रोडक्ट ना तसे पण खूप छान असतात. म्हणजे अगदी चपातीचं पिठापासनं मोदकाचं पीठ म्हणा तुम्ही, त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, नाचणी, मल्टीग्रेन पीठ्स आणि असे वेगवेगळे प्रेमिक्स त्यांच्याकडे सगळे अवेलेबल असतात. तर खरंच खूप चांगलं आहे. तुमच्यापैकी कोण कोण देशपांडेंचे प्रोडक्ट वापरतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर पापड तर आज लागणार होते मला भाजण्यासाठी. तर पापडाची जी बरणी होती ज्याच्यामध्ये मी ना आधी बटाट्याचा जो लांबा लांबा कीस येतो ना तशा टाईपमध्ये त्या वेफर्सच्या चकत्या होत्या. तर त्या माझ्या ऑलमोस्ट संपल्यात आता. आणि त्या खूप आधी आणलेल्या, माझ्या मते फेब्रुवारीमध्ये वगैरे आणलेल्या. तर ते ऑलमोस्ट संपलेत. तर आता मी ना त्याच्यामध्ये थोडेसे पापड काढून ठेवते कारण मी पापड थोडेसेच काढून ठेवलेले. हे माटुंग्यावरनं जे पापड आणलेले आय थिंक मी एप्रिलमध्ये आणलेले. तर ते देखील काही पापड मी काही खूप जास्त भाजत नाही कारण माझं असं होतं ना की बऱ्याच वेळा तेल वगैरे उडतं. त्याच्यामुळे जेव्हा काही तेलाची गोष्ट वगैरे तळणीची गोष्ट होते ना तेव्हाच मी त्या गोष्टी घेऊन येते. तर त्याचबरोबर ओट्स मला भरायचे होते पण मी ओट्स म्हटलं की आता नको, मी नंतर भरेन कारण ते मला बरणी क्लीन वगैरे करून भरायची होती. त्याच्यानंतर आज मी ना केळी घेऊन आलेली मार्केटमधनं. कारण फ्रूट्स म्हणण्यापेक्षा फ्रूट्ससाठी असं नाही, आज करायचा होता प्रसादाचा शिरा. म्हणजे नैवेद्यासाठी जो शिरा करायचा होता तो केळं घालून करायचा होता मला, केळं वापरून. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी केळी आणली. आणि केळी थोडीशी मला कच्चीच मिळाली. ॲक्च्युली थोडंसं तयार केळं असेल ना जर वेलची केळं वगैरे तर अशी म्हणजे प्रसादाचा शिरा खूप छान होतो. त्याचबरोबर ना आज ज्यांच्याकडे केळी घेतली ना त्यांच्याकडेच कोथिंबीर घेतली. तर कोथिंबीर काही अशी एवढी खूप छान नव्हती. जशी आपण म्हणतो ना जी आपली बारीक कोथिंबीर येते तशी कोथिंबीर नव्हती. ही अगदी चायनीज कोथिंबीर, मग चायनीजच बोलू शकता आजकाल. अशी एकदम जाडी जाडी कोथिंबीर होते ना, त्याला टेस्ट असते ना वास असते, पण अगदी कोथिंबीर आहे असं काहीतरी वाटावं म्हणून मग मी म्हटलं नाही, कोथिंबीरशिवाय तर म्हणजे अशी जेवणाला अशी टेस्ट आली असं वाटत नाही. बऱ्याच वेळा कधी कधी होतं पदार्थामध्ये, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घेतली. आणि त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता घेतला. तर कढीपत्ता मला जो लागणार आहे तो आपला ओट्सचा जो चिवडा करणार आहोत आपण त्याच्यासाठी लागणार आहे, म्हणून मी थोडासा कढीपत्ता या कोथिंबीरीबरोबर घेतला. कारण मग परत वेगळं घ्यायला गेली असते ना, कारण चिवडा वगैरे करायचा म्हटलं तर भरपूर असा कढीपत्ता लागतो. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी म्हटलं की नको, याच्याबरोबर थोडासा मला दे. तर त्यांनी भरपूर असा कढीपत्ता दिला आणि मला ओट्सचा म्हणजे चिवडा करण्यासाठी भरपूर होईल तो कढीपत्ता. आणि बाकीचा जो कढीपत्ता आहे तो माझ्याकडे आहे. तर आत्ता आपल्या जेवणाला सुरुवात होते बघा. तर मी बऱ्याच वेळा ना जे काही जेवण असतं त्याच्या काही गोष्टी ना माझ्या डोक्यात आधीच ठरलेल्या असतात आणि प्रत्येक वेळेस नियोजन करायची पण अशी काही गरज नसते. थोडंसं तुम्ही प्री प्लॅन किंवा नियोजन म्हणता येणार नाही त्याला, थोडीशी गोष्ट जर डोक्यात ठरवलेली असते ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. मला बऱ्याच वेळा कमेंट येत असते की ताई तू कसं एवढं सगळं मॅनेज करतेस, किंवा प्राजक्ता तू खूप छान मॅनेज करतेस, तुझ्या सगळ्या गोष्टी आधीपासून खूप व्यवस्थित मॅनेज म्हणजे ठरवलेल्या असतात त्याच्यामुळे तू खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे करू शकतेस. तर मला असं वाटतं की या गोष्टी ना इझी आहे. जशा माझ्यासाठी इझी आहेत ना तशा तुमच्यासाठी पण इझी आहे. थोड्याशा म्हणजे विचारपूर्वक जर एखादी गोष्ट केली ना की आपला टाईम कसा वाचावा ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण जर काम केला, पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा सकाळपासून संध्याकाळपासून म्हणजे आज तुमचा दिवस कसा गेला त्याचा पूर्णपणे विचार करून तुम्ही दुसऱ्या दिवशीसाठी आपण त्याच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. आणि काम करायला जेव्हा तुम्ही सुरुवात करता ना तेव्हा त्या गोष्टीची सवय ना
तुम्हाला पटकन करून तुम्ही म्हणाल की मी हे सगळ्या गोष्टी करायला जाते तर त्या होत नाही. तुम्ही कामांची सवय हळूहळू करून करायला हवी. म्हणजे आता जसं मला कमेंट येते की प्राजक्ता एवढ्या गोष्टी आम्हाला करायला जमत नाही, तर माझं पण पहिलं असंच व्हायचं. मला देखील या काही गोष्टी सगळ्या खूप अशा पटापट जमायच्या नाहीत, पण हळूहळू करून त्या गोष्टी जमायला लागला. आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला जशा जमतात ना त्या पद्धतीने गोष्टी करायला घ्या. मी जशा करते तशा तुम्ही करायला जाऊ नका. तुमची म्हणजे तुमच्या किचनमधल्या रोजच्या गोष्टी किंवा तुमच्या घरातलं वातावरण किंवा तुम्हाला काय काय गोष्टी आवडतात करायला, तर त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी करा. तुमचं काम अगदी कमी देखील होईल आणि कामांचा लोड कमी देखील होईल. मी बऱ्याच वेळ तुम्हाला सांगते की तुमच्या फॅमिली मेंबरशी हेल्प घ्या. छोट्या छोट्या गोष्टींशी तुम्ही हेल्प घ्या. तुम्ही पण त्यांच्याबरोबर काम करायला बसा, म्हणजे ते देखील आनंदाने तुमच्याबरोबर काम करतील. तर चला आजच्या आपल्या म्हणजे जेवणाला सुरुवात करूया. तर आज काही मी वेगळी भाजी करणार नव्हती, कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा गुरुवारची मी घेवड्याची भाजी किंवा वालाची भाजी वगैरे करते. तर घेवड्याची भाजी तर ऑलरेडी झालेली माझ्याकडे करून, म्हणून मग मी ना फ्लॉवर बरेच दिवस माझ्या फ्रीजमध्ये तसाच होता. कारण फ्लॉवर, मटार, बीन्स, गाजर या 4-5 ज्या ठराविक भाज्या असतात ना त्या माझ्याकडे असतातच असतात. किंवा कधीतरी पुलाव वगैरे होतो किंवा कधी कधी मिक्स भाजी वगैरे होते. त्याच्यामुळे या 4 ज्या भाज्या असतात ना त्या माझ्याकडे नेहमी असतातच असतात. तर फ्लॉवरला ना आणून बरेच दिवस झालेले. मी तुम्हाला दाखवलं बघा फ्लॉवर कशा पद्धतीने मी स्टोअर केलेला, आणि तो अजून तसाच आहे. माझ्या मते 10 दिवस तर आरामात त्या फ्लॉवरला झाले असतील मी आणून. आणि अगदी त्याला ना म्हणजे काहीच नाही, म्हणजे काळा वगैरे देखील कुठेच पडला नाही तो. तर आज फ्लॉवरची भाजी करायची होती. त्याच्या आधी मी ना दूध गरम करायला ठेवलेलं. तर दूध मी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करते आणि एका साईडला मी आता फ्लॉवरची भाजी फोडणीला टाकून घेते. तर थोडंसं टाईम नियोजन जर असेल ना तुमचं, तर तुम्ही नैवेद्याच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, म्हणजे डाळ, भात, त्याचबरोबर एखादा गुळाचा पदार्थ, 2 भाज्या, चपाती किंवा पुरी, अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. आणि मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे तुम्हाला करून देखील दाखवलेलं आहे. कारण माझ्याकडे पण संध्याकाळचा तेवढाच वेळ असतो, 1-1.5-2 तास. आणि जेव्हा ब्लॉग शूट करायला जातो तेव्हा मला थोडासा उशीर होतो. त्याच्यामुळे कमी वेळात मी किती जास्त गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकते याचाच माझा प्रयत्न असतो. तर भाजीला फोडणी ही अगदी सिंपल आहे बघा. कढीपत्ता टाकलाय, राई टाकलाय आणि कांदा. याच्यामध्ये आता आपण टमॅटो टाकणार, हळद टाकणार आणि त्याचबरोबर जो आपला घरचा मालवणी मसाला आहे तोच टाकायचा. मालवणी मसाला टाकला की इतर मसाले कुठलेही म्हणजे टाकायची गरज नसते. त्याच्यामुळे बेसिक भाजी आहे. तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अगदी साधी सिंपल भाजी. फक्त ही भाजी ना मी थोडीशी म्हणजे अगदी खूप जास्त सुकवत नाही, खूप जास्त ड्राय ठेवत नाही. थोडीशी अशी किंचितशी अशी थोडीशी रस्सा भाजी ठेवते, तर ती भाजी खायला खूप छान लागते. तर आज ना मला आजच्या व्हिडिओखाली बऱ्याच दिवसांनी मल्हार म्हात्रे यांची कमेंट आलेली, म्हणजे त्यांच्या आयडीवरनं. तर मला खूप छान वाटलं. 2-3 महिने तरी झाले असतील माझ्या मते त्यांची कमेंट नव्हती, आणि त्यांची कमेंट देखील म्हणजे मी आणि सचिन आम्ही दोघेही मिस करत होतो. कारण सचिन पण मला म्हणत होता की त्यांची कमेंट पण बरेच दिवस आली नाही. तर ॲक्च्युली जेव्हा तुमच्या ज्या नेहमी येणाऱ्या कमेंट्स असतात ना त्या मला खूप एनर्जी देत असते. आणि जेव्हा त्या येत नसतात तेव्हा मला पण कुठेतरी वाटत असतात की अरे काय झालं असेल किंवा काय असेल की आज कमेंट आलेल्या नाही आहेत, कारण एवढ्या दिवस कमेंट आलेल्या नाही आहेत. तर आज तुमची कमेंट मला वाचून ना खरंच खूप छान वाटलं की आज बऱ्याच महिन्यानंतर तुम्ही कमेंट केली. आणि अशा आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या मला म्हणजे पूर्वी कमेंट करत होत्या. आत्ता त्यांच्या कमेंट येत नसल्या तरी पण त्या व्लॉग बघत असतात हे मला माहिती आहे. पण तरी पण कधीतरी एक नेहमी वाटत असतं. म्हणजे एक श्वेताताईंची कमेंट आहे जी SK या आयडीवरनं येते, त्यांची कमेंट मी नेहमी मिस करते. त्यानंतर रेखाताई आहेत, रेखाताईंची कमेंट पण मी नेहमी मिस करत असते. शुभांगी करून आयडीवरनं पण नेहमी येते. त्याचबरोबर ज्योतिताईंची कमेंट आहे, विजयाताईंच्या कमेंट आहेत. अशा म्हणजे भरपूर जणी आहात तुम्ही की ज्यांच्या कमेंट मला सुरुवातीपासून म्हणजे आत्ता आपले फॉलोअर्स जरी 13,000 असले तरी पण त्या मला सुरुवातीपासून बघतायत आणि सुरुवातीपासून त्यांच्या म्हणजे खूप साऱ्या कमेंट आहेत. पण त्यांची एखादी जरी कमेंट आली ना तर मला त्या दिवशी खूप सारा हुरूप मिळून जातो. आणि हुरूप म्हणण्यापेक्षा ना तुमच्याबरोबर एक असं नातं निर्माण झालेलं आहे ना की अगदी ते जवळचं वाटतं. जसं तुम्हाला मी रोज ब्लॉग जेव्हा शेअर करते तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं, मला भेटल्यासारखं वाटतं, चुकल्यासारखं वाटत असतं तुम्हाला. पण मला बऱ्याच वेळा कमेंट येते की प्राजक्ता आज तुझा ब्लॉग नाही आला तर आम्हाला खूप चुकल्यासारखं वाटतं. तर माझ्या बाबतीत पण असंच होतं. जेव्हा कधी तुमच्या कमेंट्स येत नाहीत आणि त्या बऱ्याच दिवस येत नाही ना तर मला पण कुठेतरी असं वाटत असतं. म्हणजे ती काळजी पण तुम्ही म्हणू शकता आणि एक आपुलकीने पण मला असं वाटत असतं की अरे काय झालं असेल, का कमेंट येत नसेल.
तर असो आज खूप छान वाटलं आणि ज्या ज्या लोकांची माझ्याकडनं नावं घ्यायची राहिली असेल तर त्यांच्यासाठी पण खरंच सॉरी. पण आता एका व्हिडिओमध्ये मी एवढ्या सगळ्या जणांची कमेंटची म्हणजे नावं घेऊ शकत नाही. पण तुम्ही सगळेजण असंच प्रेम तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू दे आणि अशा छान छान व्हिडिओ बघत राहा, छान छान व्हिडिओना कमेंट्स करत राहा आणि मला छान छान एनर्जी देत राहा. शॉर्ट व्हिडिओज थोडेसे परत मागे पडत आहेत. शॉर्ट व्हिडिओसाठी मला परत काहीतरी करायचं आहे. थोडासा वेळ थोडासा टाईम मॅनेजमेंट करा. आता पाऊस असल्यामुळे ना यायला बराच उशीर होतो, त्याच्यामुळे मी ॲट अ टाईम एकच व्हिडिओ शूट करू शकते. म्हणून थोडेसे शॉर्ट व्हिडिओ पण शेअर करायला मिळत नाही आहे. पण थोडंसं मला टाईममध्ये थोडेसे चेंजेस करून किंवा काहीतरी करून शॉर्ट व्हिडिओ पुन्हा एकदा सुरुवात करायची. तर भाजी फोडणीला जेव्हा मी टाकली ना तेव्हा मी बघितलं तर तेल माझं काढलेलं नव्हतं, म्हणजे संपलेलं. म्हणून तेल काढून घेतलं आणि एका साईडला ना मी दूध गरम करत ठेवलं जे आपल्या शिऱ्यासाठी लागणार आहे ते. तर एकाच 2 वाटी असं प्रमाण घेते. तर ही जी आपली कढई होती ती वापरायची राहिलेली, जी मी क्लीन करून ठेवलेली, पण गेल्या गुरुवारी पण माझं काही वापरणं झालं नाही. तर म्हटलं या गुरुवारी मात्र आपण त्याला वापरूया, कारण गुरुवारीच म्हटलं आपण एखादा गोड पदार्थ त्याच्यामध्ये करून कढईमध्ये मग ती आपण वापरायला घेऊ. तर इथे मी माझ्या पद्धतीचा शिरा दाखवते. तर इथे मी तूप गरम करून घेतलं आहे. तुपामध्ये मी जे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले तर आता काजू जे होते तेच आता मी म्हणजे आता नवीनच होते, म्हणजे परवाच पॅकेट आपण ओपन केलेलं, तर म्हणून मी फक्त काजूच घेतले. मनुका तर कधी कधी काय होतं थोड्याशा आंबट वगैरे खाताना कधीतरी लागतात, तर म्हणून मनुका नाही टाकल्या. आणि बदाम वगैरे मला चॉप करायला लागणार होते म्हणून मी नाही हे केले, फक्त काजूच घेतले. आता याच्यामध्ये ना छान असं कडकडीत तापलेलं तूप, त्याच्यामध्ये मस्त असा रवा ओतून घेतला, तो मस्त असा भाजला. आणि जेवढा तुम्ही भाजाल ना तेवढा त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यामध्ये मग मी 1 केळं टाकलेलं आहे. जेवढं पिकलेलं केळं असेल ना तेवढं ते छान त्याची टेस्ट उतरते रव्यामध्ये. तर रव्यामध्ये केळं छान भाजून घेतल्यानंतर मी आता जे आपण ड्रायफ्रूट म्हणजे जे काही काजू भाजून घेतलेले ते याच्यामध्ये ॲड करून घेतले. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मी काय केलेलं आहे, एकाच 2 म्हणजे 1 वाटी रवा असेल तर त्याला 2 वाटी म्हणजे जे काही दूध किंवा पाणी जे काही घ्याल तुम्ही ते, मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये केशर आणि त्याचबरोबर वेलची पावडर टाकून ना ते उकळून घेतलेलं आहे, छान असं गरम केलेलं आहे. आणि ते आता आपण याच्यामध्ये ओतलं. आता आपण झाकण ठेवून 1 2 ते 3 मिनिटासाठी रवा शिजवून घ्यायचा. आणि झाकण ठेवून शिजल्यावर म्हणजे शिजवताना रवा छान असा शिजला जातो, अगदी मोकळा देखील होतो. आता रवा आपला छान असा शिजला आहे, फुलला देखील आहे. तर याच प्रमाणाने मी नेहमी घेते. आणि आता आपण 1 पेला रवा घेतलेला म्हणून 1 वाटी साखर. जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही पाऊण वाटी किंवा मग अर्धी वाटी असं साखरेचं प्रमाण घेऊ शकता. पण 1 वाटीला 1 वाटी हे प्रमाण बरोबर आहे. तर साखर टाकल्यानंतर परत साखर वितळेपर्यंत थोडंसं मी त्याला मुरत ठेवलेलं आहे बघा. आणि इथे ना फ्रीजमधनं मी अळूवडी जी आहे आपली काल म्हणजे आपण जी बनवून ठेवलेली ती काढून घेते. पण ते प्लास्टिकचं झाकण एवढं एअरटाईट होतं ना की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी ते गच्च बसलेलं, तर ते निघतच नव्हतं. तर शेवटी मी कसं तरी ते खेचून काढलं आणि ते फायनली निघालं बघा. आणि इथे बघाल तो आपला शिरा तयार झालेला आहे. बाजूने तुम्ही बघाल तर छान असं तूप सुटलेलं आहे आणि मस्त असा शिरा तयार झालेला आहे. तर वेलची पावडर वगैरे ना मी कधीतरी म्हणजे बऱ्याच वेळा ना मी वरून पण टाकते आणि बऱ्याच वेळा मी अशी त्याच्यामध्ये दुधामध्ये पण टाकते. मग दुधामध्ये टाकली ना की ती सगळीकडे व्यवस्थित लागली पण जाते. तर आता शिरा आपला छान, तरी पण म्हटलं थोडासा साखर वितळते तर थोडासा परत तो पातळ होतो, तर तो परत घट्ट होण्यासाठी मी तो परत तसाच बारीक गॅसवर ठेवून दिलेला आहे. आणि एका साईडला आपली वडी फ्राय करायला घेतली आणि वडी फ्राय करायला घेतली की आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर आजचा मेनू असाच होता. वरण, वाटपाची डाळ करायची होती मला आज, तर वाटपाची डाळ देखील मी केली. वरण भात, वाटपाची डाळ, त्याचबरोबर अळूवडी, फ्लॉवर बटाट्याची भाजी, शिरा आणि त्याचबरोबर आहे चपाती. तर एका वडीमध्ये ना भरपूर अशा झाल्या. मला एका वेळेसाठी खूप होणार आहे, पण मी परत ना ते 2-4 म्हणजे उरल्या तर परत ते पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायला लागेल. म्हणून मग मी म्हटलं की विचार केला नको, आपण ज्या काही झाल्यात त्या सगळ्याच एकाच वेळेस भाजून टाकू. नाहीतर माझा विचार होता की जे कटलेट केलेले सुरणाचे ते थोडेसे आपण करूया, म्हणजे ते थोडेसे भाजू आणि थोड्याशा अळूवडी भाजू. पण नंतर मी म्हटलं नको, राहू दे, आपण फक्त अळूवडीच भाजू आणि सुरणाचे कटलेट वगैरे उद्या सकाळसाठीच होतील, कारण ते काही आता होणार नाही आणि ते काही आता जास्त दिवस ठेवले जाणार नाही. उद्या सकाळी जर ब्रेकफास्टसाठी पण होऊन जातील ते मला. आणि तो अगदी हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर
कालचा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही म्हणजे मी आता तुम्हाला बोलते आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी ज्या रेसिपी शेअर केली त्याच्यामध्ये डिटेल गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि आपल्याला अजून एक कमेंट होती की त्याच्याऐवजी म्हणजे जिथे आपल्याला ब्रेड क्रम्स वापरायचे नसतील तिथे तुम्ही पोहे त्याचबरोबर जसे ओट्स आहेत असे वेगवेगळे प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. तर थँक्यू सो मच, कारण तुमच्या कमेंटमधनं मला देखील काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि एखादी गोष्ट आपल्या लक्षात असते पण ती गोष्ट पाहिजे तेव्हा त्यावेळेस आठवत नाही, तर तुमच्या कमेंट्समुळे मला त्या गोष्टीचं अजून देखील एक छान अशी आयडिया मिळाली की पोहे पण आपण त्याचं मिक्सरला पूड करून आपण ते वापरू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते. म्हणजे आपला ब्लॉगचा एंड झालेला आहे. माझी बघा भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहे. फक्त आता ही लावायची, म्हणजे बाकीचं माझं जे काही थोडंफार आवरेपर्यंत भांडी सुकतील, म्हणजे पाणी निथळलं जाईल आणि मग मी ठेवून देईन भांडी. इथे जे आहे थोडीशी डाळ उरली आहे, भाजी उरलेली आहे, जे काही आहे ते मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. एक पदार्थ जो मी बाहेर ठेवते नेहमी, तर मी शिराच बाहेर ठेवणार आहे, म्हणजे तो सकाळला पण होईल नाश्त्याला. आणि तो काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही, तो आरामात बाहेर राहतो सकाळपर्यंत. बाकीची भाजी आणि थोडंसं वरण उरलेलं आहे, जे वाटपाचं वरण केलेलं ते. कारण वाटपाचं वरण म्हणजे फार कमी केलं जातं आणि कधीतरी केलं ना तर मी थोडंसं जास्तीचं करते. वाटपाची तिखट डाळ पण खूप छान होते, कधीतरी नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.